लक्ष द्या. तर कालच्या लेक्चरला आपण कंडक्शन बद्दल माहिती घेतली होती. काय सांगितलं होतं कंडक्शन मध्ये? हा, तर कालच्या लेक्चरला आपण कंडक्शन बद्दल माहिती घेतली होती. काय सांगितलं होतं कंडक्शन बद्दल? तर कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन ह्या हीट ट्रान्सफरच्या प्रोसेस आहेत. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन ह्या हीट ट्रान्सफरच्या प्रोसेस आहेत. आवाज येते का माझा? यस सर. हा, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन ह्या हीट ट्रान्सफरच्या 3 प्रोसेस आहेत. आणि ह्या हीट जी आहे ही हीट काय केली जाते? या 3 प्रोसेसद्वारे ट्रान्सफर केली जाते. बरोबर आहे. प्रत्येक वेळी हीट काय होते? हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे पास केली जाते. प्रत्येक वेळी हीट काय केली जाते? हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे हीट पास केली जाते. बरोबर आहे का नाही? हा, आता कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन या तिन्हीमध्ये काय फरक आहे? तर कंडक्शन म्हणजे काय? ही एक हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे. कंडक्शन म्हणजे काय? ही एक हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये हीट हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे पास केली जाते. मात्र हीट पास होताना पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही. बरोबर आहे. ती जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे त्या हीट ट्रान्सफरच्या प्रोसेसला काय म्हणताय तुम्ही? कंडक्शन असं म्हणताय. म्हणून कंडक्शनची डेफिनेशन काय सांगितली होती? इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर ऑफ बॉडी विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. पार्टिकलचं ऍक्च्युअल मुवमेंट न होता हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे हीट पास केली जाते. ती जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं आहे? कंडक्शन असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि हे जे काय कंडक्शन आहे हे कंडक्शन कुठं घडून येत आहे? फक्त सॉलिड मध्ये घडून येत आहे. दिस कंडक्शन टेक्स प्लेस ओनली इन सॉलिड. बरोबर आहे. म्हणून कंडक्शनची डेफिनेशन काय सांगितली होती? कंडक्शन it is the process of transfer of heat from high temperature to low temperature of body without actual movement of particle. म्हणजे पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट न होता हीट काय केली जाते? हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे पास केली जाते. हा जो काय हीट ट्रान्सफरची मेथड आहे, प्रोसेस आहे, त्या हीट ट्रान्सफरच्या मेथडला, प्रोसेसला काय म्हणायचं आहे? कंडक्शन असं म्हणायचं आहे. आणि हे कंडक्शन कशामध्ये घडून येत आहे? सॉलिड मध्ये घडून येत आहे. कंडक्शन होण्यासाठी सॉलिड मीडियमची गरज आहे. बरोबर आहे का नाही? हा, आपण हे बघितलं होतं लास्ट लेक्चरला. काय होतं ह्याच्यामध्ये? पार्टिकल आपली जागा सोडत नाही, पार्टिकलचं ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही, पार्टिकलचं ऍक्च्युअल मायग्रेशन होत नाही. तर पार्टिकल काय करतोय? फक्त हा पार्टिकल काय करतोय? फक्त त्याच्या जागेवरती व्हायब्रेट होतो. PQRS. आपण काय केलं? हिट करतो. बरोबर आहे. 4 कंपार्टमेंट विचारात घेतले. त्या रॉडचे 4 कंपार्टमेंट, 4 भाग विचारात घेतले. PQRS. बरोबर आहे. आता P कंपार्टमेंट मधले जे पार्टिकल आहेत ते काय करतात? हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात आणि त्या कंपार्टमेंट मधले पार्टिकल व्हायब्रेट होतात. बरोबर आहे का नाही? हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात, त्याची कायनेटिक एनर्जी वाढते. हे पार्टिकल व्हायब्रेट होतात. व्हायब्रेट होत असताना त्या पार्टिकलचं कुलिजन Q बरोबर होत आहे. हे व्हायब्रेट होत असताना त्या पार्टिकलचं कुलिजन Q बरोबर होत आहे. ड्युरिंग दिस कुलिजन P कडली थोडीशी हीट एनर्जी काय केली जाते? Q ला ट्रान्सफर केली जाते. P कडली थोडीशी हीट एनर्जी काय केली जाते?
Q ला ट्रान्सफर केली जाते. आता Q ला हीट एनर्जी मिळाली की काय होतंय, Q ची कायनेटिक एनर्जी वाढली, त्यामुळे Q काय व्हायला लागतो, व्हायब्रेट व्हायला लागतो. तो अप अँड डाऊन अशा पद्धतीने व्हायब्रेट होईल. ड्युरिंग व्हायब्रेशन अगेन इट विल कोलाइड विथ नेबरिंग मोलिक्युल्स से आर, आणि ह्या कोलिजन दरम्यान काय होईल, Q कडली थर्मल एनर्जी कोणाला मिळेल, आर ला मिळेल. Q कडली थर्मल एनर्जी, हीट एनर्जी कोणाला मिळेल, आर ला मिळेल. परत आर ला थर्मल एनर्जी मिळाली की आर काय करेल, परत व्हायब्रेट व्हायला लागेल. ड्युरिंग व्हायब्रेशन परत तो काय करेल, एस बरोबर कोलाइड होईल आणि आपल्याकडली थर्मल एनर्जी कोणाला देईल, तो एस या मोलिक्युलला देईल. बरोबर आहे. अशा पद्धतीनं ही हीट एनर्जी काय होते, P कडून Q कडे, Q कडून R कडे, R कडून S कडे हळूहळू ही हीट एनर्जी काय केली जाते, S कडे ट्रान्सफर केली जाते आणि हा रॉड काय होतो, कम्प्लिटली हीट होतो. बरोबर आहे का नाही. आता मला सांगा, इथं हे जे काय पार्टिकल आहे PQRES, हे पार्टिकल आपली जागा सोडतायत का, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होते का, मायग्रेशन होतंय का पार्टिकलचं, नाहीये. हे पार्टिकल काय करतात, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात, त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते आणि ते पार्टिकल अंडरगोज व्हायब्रेशन ओनली. ते पार्टिकल व्हायब्रेट होत राहतात, ते असे अप अँड डाऊन व्हायब्रेट होत राहतात आणि ड्युरिंग देअर व्हायब्रेशन हे पार्टिकल नेबरिंग मॉलिक्यूल बरोबर कोलाइड होतात आणि आपल्याकडली हीट एनर्जी पास करतात. अशा पद्धतीनं ही हीट एनर्जी P कडून Q कडे, Q कडून R कडे, R कडून S कडे ट्रान्सफर केली जाईल आणि रॉड टोटली हीट होईल. हा रॉड काय होईल, टोटली हीट होईल. बरोबर आहे का नाही. म्हणजे हीट एनर्जी कुणाकडून कुणीकडे गेली, P कडून S कडे गेली. म्हणजे P जो एंड आहे, हा P एंड, हा जो काय P एंड आहे, हा P एंड कुठं असेल, हायर टेम्परेचरला. त्यावेळी S एंड कुठं असेल, लोअर टेम्परेचरला. म्हणजे हीट एनर्जी कुणीकडून कुणीकडे गेली, P कडून S कडे ट्रान्सफर केली गेली. हीट एनर्जी कुणीकडून कुणीकडे गेली, P कडून S कडे ट्रान्सफर केली गेली. बरोबर आहे. म्हणजे हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे पास केली गेली. बरोबर आहे. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, त्या हीट ट्रान्सफरच्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, कंडक्शन असं म्हणायचं. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, कंडक्शन असं म्हणायचं आहे. बरोबर आहे की नाही. तर हे अशा पद्धतीनं काय होतंय, त्या अशा पद्धतीनं काय होतंय की हीट एनर्जी P कडून S कडे ट्रान्सफर केली जाते. हीट एनर्जी काय केली जाते, P कडून S कडे ट्रान्सफर केली जाते. बरोबर आहे. तिथं पार्टिकल आपली जागा सोडतोय का, P पार्टिकल डायरेक्ट S कडे जातोय, S ला हीट एनर्जी देतोय, परत वापस येतोय, Q ला देतोय, R ला देतोय, असं होतंय का, ह्याच्यामध्ये नाहीये. हे पार्टिकल आपली जागा सोडत नाहीत. फक्त काय होतंय, हे पार्टिकलचं व्हायब्रेशन होतंय. व्हायब्रेशन होत असताना त्यांचं शेजारच्या पार्टिकल बरोबर कोलिजन होतंय, आपल्याकडली हीट एनर्जी ते त्याला ट्रान्सफर करतात आणि अशा पद्धतीनं हीट एनर्जी P कडून Q कडे, Q कडून R कडे, R कडून S कडे ट्रान्सफर केली जाते. हा जो काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला काय म्हणायचंय, कंडक्शन असं म्हणायचंय. आणि हे कंडक्शन कशामध्ये घडून येत आहे, फक्त सॉलिड मध्ये. ठीक आहे. तिथं पार्टिकल आपली जागा सोडत नाहीत, तिथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही. ती जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, त्याला म्हणता येईल कंडक्शन असं म्हणता येईल. बरोबर. म्हणून कंडक्शनची डेफिनेशन काय सांगितली, कंडक्शनची डेफिनेशन काय सांगितली, कंडक्शन इज डिफाइन्ड ॲज or it is the process of transfer of heat from high temperature to low temperature of body without actual movement of particle. बरोबर आहे. It is the process of transfer of heat. It is the process of transfer of heat from high temperature body to low temperature body without actual movement of particle. पार्टिकलचे ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही, पार्टिकल आपली जागा सोडत नाही. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसलाच काय म्हणत होतो आपण, कंडक्शन असं म्हणत होतो. आता जसा कंडक्शन आहे तसा कन्व्हेक्शन आहे, जसा कंडक्शन आहे तसा कन्व्हेक्शन आहे, जसा कंडक्शन आहे तसा कन्व्हेक्शन आहे. बरोबर आहे. कन्व्हेक्शनला काय म्हणता तुम्ही, कन्व्हेक्शनला वहन, त्या कन्व्हेक्शनला मराठीमध्ये काय म्हणायचंय, वहन असं म्हणायचंय.
ह्या कन्व्हेक्शनला कसं म्हणायचंय, काय म्हणायचंय, वहन असं म्हणायचंय. कन्व्हेक्शन म्हणजे काय, कंडक्शन प्रमाणे ही पण हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये पण हीट हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर कडे हीट ट्रान्सफर केली जाते. मात्र इथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होते. कंडक्शन मध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही. विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल हीट एनर्जी हाय टेम्परेचर बॉडी कडून लो टेम्परेचर बॉडीकडे ट्रान्सफर केली जाते. तो जो काय हीट ट्रान्सफरची मेथड आहे त्या मेथडला कंडक्शन असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. दुसरी मेथड आहे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शनला काय म्हणायचंय, वहन असं म्हणायचंय. कन्व्हेक्शनला काय म्हणायचंय, वहन असं म्हणायचंय. ठीक आहे. कन्व्हेक्शनला काय म्हणतोय आपण, वहन असं म्हणतोय. आता कन्व्हेक्शन पण हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे की ज्याच्यामध्ये हीट हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे पास केली जाते. मात्र ह्याच्यामध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. मात्र ह्याच्यामध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. तो जो काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, तो जो काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला काय म्हणायचंय, कन्व्हेक्शन असं म्हणायचंय. बरोबर आहे. कन्व्हेक्शनला मराठीमध्ये काय म्हणता, वहन असं म्हणता. कंडक्शनला थांबा, कंडक्शनला मराठीमध्ये वहन म्हणा, कन्व्हेक्शनला मराठीमध्ये अभिसारण म्हणा. काय म्हणा ह्याला, अभिसारण. बरोबर आहे. कंडक्शन म्हणजे वहन, कन्व्हेक्शन म्हणजे अभिसारण. ठीक आहे. कन्व्हेक्शन म्हणजे काय आहे, कन्व्हेक्शन अभिसारण म्हणजे काय सांगितलंय, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर बॉडी विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल त्याला काय म्हणायचंय, कन्व्हेक्शन असं म्हणायचंय. बरोबर आहे. म्हणून आपण डेफिनेशन काय सांगितली, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट इथं घडून येते. पार्टिकल आपली जागा सोडतात. आता हे कन्व्हेक्शन कशामध्ये घडून येतंय, लिक्विड आणि गॅस मध्ये घडून येतंय. आणि लिक्विड आणि गॅसलाच काय म्हटलं जातं, फ्लुइड असं म्हणायचंय. लिक्विड आणि गॅसला काय म्हणायचंय, फ्लुइड असं म्हणायचंय. फ्लुइडचा अर्थ काय, लिक्विड अँड गॅस. बरोबर आहे. फ्लुइडचा अर्थ काय, लिक्विड अँड गॅसेस कंबाइनली नोन ऍज फ्लुइड्स. हे जे काही लिक्विड आणि गॅसेस आहेत त्या लिक्विड आणि गॅसला कंबाइनली आपण काय म्हणतो, फ्लुइड असं म्हणतो. बरोबर आहे का नाही. लिक्विड आणि गॅसला कंबाइनली आपण फ्लुइड असं म्हणतो. ठीक आहे. फ्लुइडचा अर्थ काय, लिक्विड आणि गॅस ह्या दोघांना कंबाइनली आपण फ्लुइड असं म्हणतो. कन्व्हेक्शन कशामध्ये घडून येतंय, त्या फ्लुइड मध्ये घडून येतंय, लिक्विड आणि गॅस मध्ये घडून येतंय. बघा, कंडक्शन सॉलिड मध्ये घडून येतंय, कन्व्हेक्शन लिक्विड आणि गॅस मध्ये घडून येतंय, म्हणजे फ्लुइड मध्ये घडून येतंय. बरोबर आहे. कन्व्हेक्शन म्हणजे काय, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. तिथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, ह्या प्रोसेसला, मेथडला काय म्हणायचंय, कन्व्हेक्शन असं म्हणायचंय. बरोबर आहे. कन्व्हेक्शनला मराठीमध्ये आपण अभिसारण असं म्हणतो. कंडक्शन मध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते, कन्व्हेक्शन मध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडत नाही. बघा काय म्हटलं मी, कंडक्शन मध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही, मात्र कन्व्हेक्शन मध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होते. बरोबर आहे. काय सांगितलं बघा, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन या हीट ट्रान्सफरच्या 3 प्रोसेस आहेत. बरोबर आहे. कंडक्शन मध्ये काय होतंय, हीट हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे पास केली जाते, मात्र इथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही. त्या प्रोसेसला कंडक्शन म्हणा. कन्व्हेक्शन म्हणजे काय, ही पण हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये हीट हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे पास केली जाते, मात्र इथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. मात्र इथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते, त्या प्रोसेसला कन्व्हेक्शन म्हणा. कंडक्शन सॉलिड मध्ये घडतंय, कन्व्हेक्शन
बोला. लिक्विड लिक्विड आणि गॅस मध्ये घडतंय आणि ह्या लिक्विड आणि गॅसला कंबाईनली आपण काय म्हणतो, फ्लुइड असं म्हणतो. ह्या लिक्विड आणि गॅसला कंबाईनली काय म्हणायचंय, फ्लुइड असं म्हणायचंय. ठीक आहे. तर हा झाला कन्व्हेक्शन. म्हणजे कंडक्शनच्या वेळी पार्टिकल आपली जागा सोडत नाहीत, तर कन्व्हेक्शनच्या वेळी पार्टिकल आपली जागा सोडतात. आता ह्यासाठी उदाहरण घेऊयात आपण. जसं तुम्ही कंडक्शन मध्ये उदाहरण घेतलं काय, हिटिंग ऑफ मेटल रॉड, तसं इथं काय एक्झाम्पल घेता येईल आपल्याला, बॉइलिंग ऑफ वॉटर. बरोबर आहे. समजा पाणी तापतंय, हिटिंग ऑफ वॉटर, बॉइलिंग ऑफ वॉटर. तर काय काय होतं बघा. समजा इथं हे भांड आहे, हे आपण काल परवा बघितलं होतं. त्याच्यामध्ये हे सगळे वॉटर मोलिक्युल्स आहेत. हे जे काय तळाचे मोलिक्युल्स आहेत, हे तळाचे मोलिक्युल काय करतात, इथली हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात. हे जे काय तळाचे मोलिक्युल्स आहेत, हे तळाचे मोलिक्युल्स, बॉटम मोलिक्युल काय करतील, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतील. त्याची कायनेटिक एनर्जी वाढेल, त्याचं टेम्परेचर वाढेल. हीट एनर्जी मिळाल्यामुळं ते मोलिक्युल वजनाने हलके होतील. हलके झाल्यामुळं ते मोलिक्युल बॉटमला थांबतील का, नाही, हे मोलिक्युल कुठं जातील, टॉप सरफेसला जातील. बरोबर आहे. मग काय होईल, टॉप सरफेसचे मोलिक्युल काय करतील, त्याची जागा घेतील. परत हे मोलिक्युल काय करतील, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतील, त्याची कायनेटिक एनर्जी वाढेल, ते वजनाने हलके होतील. हलके झालेले मोलिक्युल परत काय जातील, वरती जातील. बरोबर आहे का नाही, सरफेसला जातील. आणि खालचे सरफेसचे मोलिक्युल काय करतील, परत तिथं खालची आपली जागा घेतील. बरोबर आहे का नाही. हे अशा पद्धतीनं काय होतंय, हे रोटेशन चालू राहतंय. ते अशा पद्धतीनं रोटेशन चालू राहील. कुठपर्यंत चालू राहील, जोपर्यंत पाणी पूर्णतः तापत नाही तोपर्यंत, जोपर्यंत वॉटर कम्प्लिटली हिट होत नाही तोपर्यंत. बरोबर आहे का नाही. तर इथं काय होतंय, पार्टिकल आपली जागा सोडतात. इथं काय होतंय, पार्टिकल आपली जागा सोडतात. तळाचे मोलिक्युल टॉपला जातात, टॉपचे मोलिक्युल परत तळाला येतात. पार्टिकल आपली जागा सोडतात. खालचा मोलिक्युल वरती जातो, वरचा मोलिक्युल त्याच्या ठिकाणी येतोय. बरोबर आहे का ना. अशा पद्धतीनं काय होतं, हळूहळू सगळं वॉटर हीट केलं जातं. पार्टिकल काय करतात, आपली जागा सोडतात. आता मला सांगा, हीट ट्रान्सफर कुणीकडून कुणीकडे झालंय, हीट ट्रान्सफर कुणीकडून कुणीकडे झालंय, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे. बरोबर आहे. हे जो काय बॉटमचा भाग आहे, हा बॉटमचा भाग कुठं असेल, हाय टेम्परेचरला असेल. हा जो काय बॉटमचा भाग आहे, हा कुठं असेल, हाय टेम्परेचरला. आणि हा वरचा जो काय सरफेसचा भाग आहे, हा कुठं असणार आहे, लो टेम्परेचरला असणार आहे. हीट कुणीकडून कुणीकडे जाते, बॉटमचे मोलिक्युल टॉपला जातात. बरोबर आहे का नाही. म्हणजे हीट कुणीकडून कुणीकडे गेले, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे गेली. बरोबर आहे. म्हणजे हीट ट्रान्सफरची मेथड कुठली का असेना, कंडक्शन असू द्या, कन्व्हेक्शन असू द्या, रेडिएशन असू द्या, या तिन्ही ठिकाणी हीट काय केली जाते, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे पास केली जाते. बरोबर आहे का नाही. मग कंडक्शन मध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही, कन्व्हेक्शन मध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट होते. तर रेडिएशनला पार्टिकलची गरजच नाहीये, कुठल्या मीडियमची गरजच नाहीये. डायरेक्ट हीट काय होते, ट्रान्सफर केली जाते. तो जो काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला काय म्हणता तुम्ही तिकडे, रेडिएशन म्हणता. बरोबर आहे का नाही. तिथं ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, त्या हीट ट्रान्सफरच्या प्रोसेसला काय म्हणायचंय, कन्व्हेक्शन असं म्हणायचंय. बरोबर. म्हणजे कन्व्हेक्शन म्हणजे काय आहे, ही एक हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये हीट हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर बॉडीकडे ट्रान्सफर केली जाते विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. तिथं पार्टिकलची काय होते, ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. तळाचे मोलिक्युल टॉपला जातात, टॉपचे मोलिक्युल तळाला येतात. तिथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. तिथं पार्टिकलचं ऍक्च्युअल मायग्रेशन घडून येत आहे. पार्टिकल इथं आपली जागा सोडतात. बरोबर आहे का नाही. हा जो काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला काय म्हणायचंय, कन्व्हेक्शन असं म्हणायचं आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगितली कन्व्हेक्शनची, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल.
विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. बरोबर आहे का नाही? विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. इथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. इथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. ठीक आहे. आणि हे कन्व्हेक्शन कशामध्ये घडून येत आहे? लिक्विड आणि गॅसमध्ये. त्या लिक्विड गॅसलाच आपण काय म्हणतोय? फ्लुइड असं म्हणतोय. त्या लिक्विड गॅसलाच कंबाइनली दीज लिक्विड अँड गॅसेस आर नोन ॲज फ्लुइड्स. हे जे काय लिक्विड आणि गॅसेस आहेत त्याला कंबाइनली फ्लुइड्स असं म्हणायचं आहे. बरोबर आहे का नाही? हे जे काय लिक्विड आणि गॅसेस आहेत त्याला कंबाइनली फ्लुइड असं म्हणायचं आहे. आता हे झालं लिक्विडच्या बाबतीत. गॅसेसचं कसं उदाहरण देता येईल? गॅसेसचं कसं उदाहरण देता येईल? बघा, हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण शेकोटी वगैरे पेटवतो, धूर करतो. बरोबर आहे का नाही? आता धूर त्या शेकोटीतनं बाहेर पडतो, निघतो तिथून. म्हणजे तिथं धूर कुठं आहे? हाय टेम्परेचरला आहे. शेकोटीपासून तो बाहेर पडतो. म्हणजे धूर कुठून बाहेर पडतोय? हाय टेम्परेचर रिजन कडून बाहेर पडतो. आणि हा धूर काय होतो? वातावरणात सगळीकडे पसरतो. हा धूर काय होतो? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतो, दुसऱ्या ठिकाणी जातो. म्हणजे इथं काय झाले? हे जे काय मोलिक्यूल आहे ते मोलिक्यूल काय झाले? हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर पर्यंत पास झाले. बरोबर आहे? इथं जो काय मोलिक्यूल आहे ते मोलिक्यूल काय करतात? हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे जातात. बरोबर आहे? पार्टिकलनं आपली जागा बदलली, पार्टिकलनं आपली पोझिशन चेंज केली. बरोबर आहे? पार्टिकलचं इथं ऍक्च्युअल मायग्रेशन झालं. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला काय म्हणायचंय? कन्व्हेक्शन असं म्हणायचं आहे. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला काय म्हणायचंय? कन्व्हेक्शन असं म्हणायचं आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं काय होतंय? लिक्विड आणि गॅसमध्ये कन्व्हेक्शन घडवून येतंय. या अशा पद्धतीनं काय होतंय? लिक्विड आणि गॅसमध्ये कन्व्हेक्शन घडवून येतंय. ठीक आहे. जमेल का? त्यासाठी उदाहरण काय दिलंय? हिटिंग ऑफ वॉटर. पाणी तापवतो म्हणजे काय होतंय? पहिल्यांदा तळातले जे काय मॉलिक्यूल आहेत ते हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतात, ते गरम होतात, हिटेड बनतात, त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते. गरम झाल्यामुळे ते वजनाने हलके होतात. असे मोलिक्यूल बॉटम कडून कुठे जातात? वरती सरफेसला जातात. असे मोलिक्यूल कुठे जातात? बॉटम कडून वरच्या सरफेसला जातात. बरोबर आहे? मग आता खाली मोलिक्यूलची जागा तयार झाली, ते तयार झालेली जागा भरून काढण्यासाठी वरचे सरफेसचे जड आणि थंड मोलिक्यूल काय करतात? त्याच्या जागी येतात. परत ते उष्णता शोषून घेतात, परत ते गरम बनतात, कायनेटिक एनर्जी वाढते, ते वजनाने हलके होतात. ते हलके झालेले मोलिक्यूल परत कुठे जातात? सरफेसला जातात. परत त्याची जी काय पोकळी तयार झाली, बरोबर आहे? खालच्या मोलिक्यूल वर गेले, खालच्या मोलिक्यूलची पोकळी तयार झाली. हे पोकळी भरून काढण्यासाठी परत वरचे जड आणि कुल मोलिक्यूल, हेवी अँड कुल मोलिक्यूल काय करतात? परत बॉटमला येतात, त्याची जागा घेतात आणि ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहते. कुठपर्यंत? अंटिल टोटल वॉटर गेट्स हिटेड. जोपर्यंत हे पाणी पूर्णतः तापत नाही तोपर्यंत काय होतं? ही प्रोसेस चालू राहते. बरोबर आहे का नाही? जोपर्यंत हे पाणी टोटली पूर्णतः तापत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहते. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला काय म्हणायचं आहे? कन्व्हेक्शन असं म्हणायचं आहे. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला काय म्हणायचं आहे? कन्व्हेक्शन असं म्हणायचं आहे. ठीक आहे. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला कन्व्हेक्शन म्हणा. म्हणून कन्व्हेक्शनची डेफिनेशन काय सांगितली? इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर ऑफ बॉडी विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. बरोबर आहे? इथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते, त्या प्रोसेसला म्हणा कन्व्हेक्शन. आणि हे लिक्विड गॅसमध्ये घडून येते. उदाहरण काय सांगितले? हिटिंग ऑफ वॉटर. बरोबर आहे? पाणी तापतं, हे कशाचं उदाहरण आहे? कन्व्हेक्शनचं उदाहरण आहे. तर वेगवेगळी उदाहरणं इथं आता आपल्याला देता येतील. अशी वेगवेगळी उदाहरणं इथं देता येतील आपल्याला. बघा, इथे हे उदाहरण दिलंय बघा. तिथे हे उदाहरण दिलंय बघा. जर घर आपण एक तासाकरता वगैरे बंद ठेवलं, बरोबर आहे, किंवा घरामध्ये खिडक्या वगैरे असतात, व्हेंटिलेटर्स असतात, हे कशासाठी असतात? तर कन्व्हेक्शन होण्यासाठी असतात. बरोबर आहे का नाही? घरामध्ये आपण बसतो, राहतो घरामध्ये आपण, त्यामुळे काय होतंय?
किंवा घराच्या वरचं जे छत असतंय ते छत उन्हामुळे तापतं आणि त्यामुळे घराच्या आतमध्ये जी काय हवा आहे ती हवा पण तापते. बरोबर आहे का नाही? ती हवा तापते, ती वजनाने हलकी होते. हलकी झालेली हवा खाली जमिनीलगत थांबते का? नाहीये. जी हवा हलकी बनते, तापते, ती हवा काय होते? वरती जाते अशी. ती हवा काय होते? वरती जाते. बरोबर आहे. आणि वरती मग काय असतंय? व्हेंटिलेटर्स असतात. वरती काय असतात? व्हेंटिलेटर्स असतात. आणि ह्या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून ही हवा काय केली जाते? बाहेर टाकली जाते. मग आता आतली हवा बाहेर गेली, मग आत काय झाला? कमी दाबाचा पट्टा तयार झाला, लो प्रेशर रिजन तयार झाला. हा कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी मग काय होतंय? ही बाहेरची फ्रेश कूल हवा त्या काय होते? दरवाजा आणि खिडकीच्या माध्यमातून आतमध्ये येते. बरोबर आहे. आतल्या हवेची जागा घेते. परत ही हवा काय होते? गरम बनते. गरम झालेली हवा वजनाने हलकी असते, ती हवा परत वर जाते आणि वरच्या ह्या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून ती बाहेर टाकली जाते. परत आतमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला, तो भरून काढण्यासाठी बाहेरची कूल फ्रेश एअर दरवाजा आणि खिडकीच्या माध्यमातून आतमध्ये येते आणि अशा पद्धतीनं काय होतंय? हे व्हेंटिलेशन होत राहतं. अशा पद्धतीनं काय होतं? हे व्हेंटिलेशन होत राहतं. बरोबर आहे. म्हणजे काय झालं? आतली गरम हवा बाहेर गेली, बाहेरची हवा आत आली. आतली हवा बाहेर गेली म्हणजे इथं पार्टिकलनं आपली जागा बदलली. तिथं पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट झाली आणि हवा कुणीकडून कुणीकडे गेली? हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे. आतली हवा गरम आहे, हाय टेम्परेचरला आहे, ती कुठे गेली? बाहेर सराउंडिंगला गेली, लो टेम्परेचर कडे. आतमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला, तो भरून काढण्यासाठी बाहेरची कूल फ्रेश हवा दरवाजा आणि खिडकीच्या माध्यमातून आत आली. बरोबर आहे. हे रोटेशन चालू राहतं. त्याला काय म्हणता तुम्ही? रूम व्हेंटिलेशन असं म्हणता. काय म्हणायचं ह्याला? रूम व्हेंटिलेशन असं म्हणायचं. ह्याला काय म्हणायचंय? रूम व्हेंटिलेशन असं म्हणायचंय. बरोबर आहे का नाही? तर हे अशा पद्धतीनं काय होतंय? रूमचं व्हेंटिलेशन घडून येतंय. त्या अशा पद्धतीनं काय होतंय? रूमचं व्हेंटिलेशन घडून येतंय. ठीक आहे. हे त्याचं उदाहरण देत आहे. बघा, हे दुसरं उदाहरण दिलंय आणखी इथे. हे दुसरं उदाहरण दिलेलं आहे. कोल्ड वॉटर, हॉट वॉटर एका किटलीमध्ये घेतले. आता हे वॉटर कोल्ड असल्यामुळं एका किटलीमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. बरोबर आहे का नाही? मग काय होतंय? हे पाणी गरम असल्यामुळं त्याची वाफ तयार होते आणि ही वाफ काय होते? इकडनं बाहेर पडते. ठीक आहे. हे बाहेर पडलेली वाफ काय होते? वाफ बाहेर निघून गेली, आतमध्ये काय होते? पोकळी तयार झाली. ते भरून काढण्यासाठी बाहेरची फुल फ्रेश हवा त्याच्या ठिकाणी येते. बरोबर. हे अशा पद्धतीने व्हेंटिलेशन चालू राहतं. हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? हे सगळे कन्व्हेक्शनचे एक्झाम्पल आहे. म्हणजे ह्या कन्व्हेक्शन मध्ये काय होतंय? हे जे काही हिटेड पार्टिकल आहे, हे हिटेड पार्टिकल मोलिक्यूल आपली जागा बदलतात. ठीक आहे. आणखी काय काय उदाहरण आहेत कन्व्हेक्शनचे? पहिला रूम व्हेंटिलेशन सांगितलं. घरामध्ये किंवा बाथरूम मध्ये वगैरे एक्झॉस्ट फॅन बसवलेले असतात. बरोबर आहे का नाही? घरामध्ये किंवा बाथरूम मध्ये वगैरे एक्झॉस्ट फॅन बसवलेले असतात. हे फॅन काय करतात? आतली गरम उष्ण हवा बाहेर टाकतात, आतमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार करतात. बरोबर आहे का नाही? आणि मग आतला कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी बाहेरची कूल फ्रेश हवा काय होते? डोअर आणि विंडो मधून आतमध्ये येते. परत ती हवा गरम होते. ही गरम झालेली हवा परत एक्झॉस्ट फॅनच्या मदतीने बाहेर टाकली जाते. कमी दाबाचा पट्टा तयार होतो, लोअर प्रेशर रिजन तयार होतो. हा भरून काढण्यासाठी, फुलफिल करण्यासाठी बाहेरची कूल फ्रेश हवा परत आतमध्ये येते. या अशा पद्धतीनं काय होतंय? हे रोटेशन चालू राहतंय. बरोबर आहे. म्हणजे इथं काय होतंय? हे जे काही हिटेड मोलिक्यूल आहे, तिथं हे जे काही हिटेड पार्टिकल आहे, हे हिटेड पार्टिकल काय करतात? आपली जागा बदलतात. हे जे काही हिटेड पार्टिकल आहे, हे हिटेड पार्टिकल काय करतात? आपली जागा बदलतात. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे? कन्व्हेक्शनचं एक्झाम्पल आहे. दुसरा इलेक्ट्रिक फॅन. घरामध्ये पंखे असतात. हे पंखे काय करतात? बरोबर आहे. हे पंखे काय करतात? कन्व्हेक्शनचं काम करतात. दुसरा रेफ्रिजरेटर, हा पण कन्व्हेक्शनचं काम करतोय. एअर कंडिशनर कन्व्हेक्शनचं काम करतोय. फॉर्मेशन ऑफ ट्रेड विंड्स. ट्रेड विंड्स म्हणजे व्यापारी वारं.
ट्रेड विंडचा अर्थ काय? व्यापारी वारं. वारं वाहतं म्हणजे काय? ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त पडतो तिथं काय होतंय, तिथली हवा लवकर तापते. ती हवा काय होते, तापल्यामुळे वरती वातावरणात निघून जाते. म्हणजे तिथं काय तयार झाला? कमी दाबाचा पट्टा तयार झाला. हा कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी काय होतंय, मग दुसऱ्या भागाकडून वारं तिकडे वाहत जातं. बरोबर आहे का नाही? ते वारं तिथं आल्यानंतर, हवा तिथं आल्यानंतर ह्या सूर्यप्रकाशामुळं ती हवा परत तापते. ती परत वजनाने हलकी होते. हलकी झालेली हवा काय होते, परत वातावरणात निघून जाते. तिथं परत कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हा पट्टा भरून काढण्यासाठी परत काय होतंय, दुसऱ्या भागातली हवा तिथे येते. बरोबर आहे का नाही? हे अशा पद्धतीने काय होतं, रोटेशन चालू राहतं. ह्या टाईपच्या विंडला काय म्हणायचंय? ट्रेड विंड असं म्हणायचंय. दुसरा सी ब्रिज, लँड ब्रिज. सी ब्रिज, लँड ब्रिज. ब्रिज म्हणजे काय? वाऱ्याची झुळूक. बरोबर आहे. सी ब्रिज, लँड ब्रिज. आता सी ब्रिज म्हणजे काय बघा, सी ब्रिज म्हणजे काय होते बघा, दिवसा काय होतंय, समुद्राचा जर विचार केला, समुद्र किनारपट्टीचा विचार केला तर काय होतंय, दिवसा समुद्राचं पाणी तापायला वेळ लागतो. बरोबर आहे, कारण समुद्रात पाणी भरपूर असतंय, समुद्र मोठा असतो, खोली जास्त आहे, त्यामुळे दिवसा समुद्राचं पाणी तापायला वेळ लागतो. लगेच सगळं पाणी तापत नाही, वेळ लागतो. मात्र त्याच्या तुलनेत कडेची जमीन लगेच तापते. त्यामुळे काय होतंय, जमिनीकडली जी काय हवा आहे ती गरम होते. गरम झालेली हवा वजनाने हलकी असते, ती वरती वातावरणात निघून जाते. त्यामुळं जमिनीकडे कमी दाबाचा पट्टा तयार होतो, तर समुद्राकडे जास्त दाबाचा पट्टा. मग हा कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी समुद्राकडलं वारं काय होतं, जमिनीच्या दिशेने वाहत येतं. समुद्राकडलं वारं काय होतंय, जमिनीच्या दिशेने वाहत येतं. म्हणजे दिवसा काय होतं, वारं कुणीकडे वाहतंय, समुद्राकडून जमिनीकडे. बरोबर आहे का नाही? हे वारं समुद्राकडून वाहतंय, म्हणून त्या टाईपच्या ब्रिजला काय म्हणायचंय, सी ब्रिज असं म्हणायचंय. त्या टाईपच्या ब्रिजला काय म्हणायचंय, सी ब्रिज असं म्हणायचंय. समुद्राकडून वारं वाहतंय म्हणून त्याला सी ब्रिज म्हणायचंय. तर रात्री काय होतंय, दिवसभरच्या उन्हानं समुद्र तापतो. बरोबर आहे, त्याला थंड व्हायला वेळ लागतो. बरोबर, त्यामुळे रात्री काय होतंय, समुद्र गरम असतो, पाणी उष्ण असतंय, त्यामुळे तिथली हवा त्या उष्ण पाण्यामुळे तापते. ती हवा वजनाने हलकी होते, वरती वातावरणात निघून जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी काय होतंय, समुद्राकडे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तर त्याच्या तुलनेत जमीन लगेच थंड होते, त्यामुळे जमिनीकडे जास्त दाबाचा पट्टा असतो. मग हा कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी वारं काय होतंय, जमिनीकडून समुद्राकडे वाहतं. बरोबर आहे का नाही? हे जमिनीकडून वाहणारं वार आहे, हे जमिनीकडून वाहणारं वार आहे, म्हणून त्याला काय म्हणायचंय, सी लँड ब्रिज असं म्हणायचंय. बरोबर आहे. हे तापलेलं जे काय एअर आहे, हिटेड एअर आहे, हे जे काय उष्ण हवा आहे, हे जे काही हिटेड एअर आहे, ही जी काही उष्ण हवा आहे, ही उष्ण हवा काय होते, लगेच वातावरणामध्ये निघून जाते. ही जी काही उष्ण हवा आहे, ही उष्ण हवा काय होते, लगेच वातावरणामध्ये निघून जाते. म्हणजे हे जे काही हिटेड पार्टिकल आहे, हे हिटेड पार्टिकल काय करतात, आपली जागा सोडतात. बरोबर आहे का नाही? हे हिटेड पार्टिकल काय करतात, आपली जागा सोडतात. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे, कन्व्हेक्शनचं. बरोबर आहे. ट्रेड विंड, सी ब्रिज, लँड ब्रिज, रूम व्हेंटिलेशन, एक्झॉस्ट फॅन, हे सगळे कशाची उदाहरण आहेत, कन्व्हेक्शनची उदाहरण आहे. बरोबर आहे. दुसरं काय म्हटलंय बघा, गॅस फिल्ड कॉइल्ड इलेक्ट्रिक लॅम्प. बरोबर आहे, इथंही कन्व्हेक्शन घडून येत आहे. कुलिंग सिस्टम इन ऑटोमोबाईल इंजिन, हे माहिती आहे आपल्याला, कुलिंग सिस्टम इन ऑटोमोबाईल इंजिन. ट्रॅक्टर किंवा जीप वगैरे जास्त वेळ चालवली की काय करतात, त्याचा ते बोनेट उघडतात आणि त्यामध्ये पाणी ओततात. तुम्ही बघितलं असेल, शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे जास्त वेळ चालवला की काय करतात, त्यामध्ये पाणी भरतात. ते पाणी काय करतोय, पाणी काय करतोय, आतमधल्या कुलिंग सिस्टम मध्ये जातो. बरोबर आहे का नाही? हे पाणी काय होतंय, अशा आतमधल्या कुलिंग सिस्टम मध्ये जातं. हे पाणी काय होतंय, आतमधल्या कुलिंग सिस्टम मध्ये जातं. बरोबर आहे का नाही? हे पाणी आतमधल्या कुलिंग सिस्टम मध्ये जातं. बरोबर आहे. आणि हे कुलिंग सिस्टम इंजिन मधून पास केलेली असते. इंजिन तापलेलं असतंय, हे वॉटर काय होतंय, त्या तापलेल्या इंजिन मधून पास होतंय कुलिंग सिस्टमच्या माध्यमातून. आणि हे थंड वॉटर जाताना काय करतंय, त्या इंजिन मधली
हीट ऍब्सॉर्ब करतो आणि दुसरीकडून बाहेर पडतो. अशा पद्धतीनं कुलिंग सिस्टमचा यूज करून हे ऑटोमोबाईल इंजिन कूल केले जातात. कुलिंग सिस्टमचा यूज करून हे ऑटोमोबाईल इंजिन काय केले जातात, कूल केले जातात. म्हणजे इथं वॉटर मॉलिक्यूल काय करतात, हीट ऍब्सॉर्ब करतात, ते हिटेड बनतात, गरम होतात आणि ते काय करतात, त्या कुलिंग सिस्टम मधून बाहेर पडतात. बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालंय, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून आली. इथं काय झालंय, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून आली. बरोबर आहे. हे जे काय सगळे एक्झाम्पल आहेत हे कशाचे एक्झाम्पल आहेत, कन्व्हेक्शनचे एक्झाम्पल आहेत. हे जे काय सगळे एक्झाम्पल आहेत हे कशाचे एक्झाम्पल आहेत, कन्व्हेक्शनचे एक्झाम्पल आहेत. किंवा उन्हाळ्या दिवसामध्ये वगैरे तुम्ही अनुभव घेतला असेल, जर घर 1 तास 2 तासाकरता जर बंद केलं, आपण दार खिडक्या लावल्या, बंद केलं आणि थोड्या वेळाने उघडलं, दरवाजा उघडला की काय होतंय, आतमधली गरम हवा लगेच बाहेर जाते. आपल्याला जाणवतं आतमधनं सगळी गरम हवा आपल्याकडे आली येते. बरोबर आहे का, जाणवतंय का? येस सर, जाणवत. हा, जर घर तास 2 तासाकरता बंद केलं तर काय होतंय, त्या टेम्परेचरमुळे आतमध्ये कोंडलेली हवा गरम होते. ते गरम झालेली हवा वजनाने हलकी असते, ते वरती जाते. बरोबर आहे का नाही, ते हवा काय होते, वरती जाते. आणि सगळं दरवाजे खिडक्या बंद असल्यामुळं ही गरम हवा बाहेर पडू शकत नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही घराचा दरवाजा उघडता त्यावेळी काय होतंय, आतली गरम हवा जी वजनाने हलकी असते ते दरवाजातून लगेच बाहेर पडते. आतमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि तो कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी बाहेरची कूल फ्रेश एअर काय होते, आतमध्ये येते. बरोबर आहे का नाही. अशा पद्धतीने हे काय होतं, इथं व्हेंटिलेशन होतंय. आतमधले हे जे काय हिटेड एअर मॉलिक्यूल आहेत ते बाहेर जातात. हे हिटेड एअर मॉलिक्यूल काय करतात, आतून बाहेर जातात. त्या हिटेड एअर मॉलिक्यूलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. त्या हिटेड एअर मॉलिक्यूलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. त्या हिटेड एअर मॉलिक्यूलचं ऍक्च्युअल मायग्रेशन घडून येतंय. बरोबर आहे का नाही. हे कशाचं उदाहरण आहे, कन्व्हेक्शनचं. हे कशाचं उदाहरण आहे, कन्व्हेक्शनचं एक्झाम्पल आहे. तर अशा पद्धतीनं निसर्गामध्ये किंवा डे टू डे लाईफ मध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीनं कन्व्हेक्शन होत असतंय. हे कन्व्हेक्शन कशामध्ये घडून येतंय, लिक्विड आणि गॅसच्या बाबतीत. हे कन्व्हेक्शन कशामध्ये घडून येतंय, लिक्विड आणि गॅसच्या बाबतीत. बरोबर आहे. आपण सांगितलं हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही शेकोटी पेटवता, धूर तयार होतो. हा धूर एका ठिकाणी थांबतोय का नाही, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होतो. बरोबर आहे का नाही. म्हणजे काय झाला, तो जो काय धूर आहे तो धूर कुणीकडून कुणीकडे गेला, हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे गेला. बरोबर आहे. धूर म्हणजे काय आहे, स्मोक म्हणजे काय आहे, एअर मॉलिक्यूल आहे. बरोबर आहे का नाही. अशा पद्धतीने काय होतंय, हे हिटेड एअर मॉलिक्यूल हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे पास केले जातात. हिटेड मॉलिक्यूल काय करतात, आपली पोझिशन चेंज करतात. बरोबर आहे का नाही. ती जो काय तो जो काय प्रोसेस आहे हीट ट्रान्सफरची, त्या प्रोसेसला काय म्हणायचंय, कन्व्हेक्शन असं म्हणायचंय. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं काय होतंय, कन्व्हेक्शन घडवून येत आहे. बरोबर आहे. एवढं लक्षात ठेवा, ऍज लाईक कंडक्शन, कन्व्हेक्शन पण हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये पण हीट हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचर बॉडीकडे पास केली जाते. मात्र कन्व्हेक्शन मध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. कंडक्शन मध्ये पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडत नाही. कंडक्शन फक्त सॉलिड मध्ये पॉसिबल आहे, तर कन्व्हेक्शन हे लिक्विड गॅस मध्ये म्हणजे फ्लुइड मध्ये घडून येत आहे. काय काय ऍप्लिकेशन आहेत त्याचे, काय काय युजेस आहेत त्याचे. पहिला रूम व्हेंटिलेशन. बरोबर आहे का नाही, हे कन्व्हेक्शन होत आहे. इलेक्ट्रिक फॅन, किंवा आणखी उदाहरण देता येईल बघा आपल्याला, जे कारखाने वगैरे असतात, जे कारखाने फॅक्टरीज असतात, त्या फॅक्टरीला अशा उंच अशा चिमण्या असतात. कारखाने किंवा फॅक्टरीला काय असतंय, चिमण्या असतात. चिमण्या म्हणजे उंच अशा धुराडी असतात. बरोबर आहे का नाही. तुम्ही बघितले बरेचसे ऊस कारखाने वगैरे आहेत आसपास, तर ह्या कारखान्याला काय असतंय, चिमणीज असतात. चिमणी म्हणजे धुराडी. बरोबर आहे. म्हणजे आतमध्ये जी प्रोसेस चालते त्याच्यामुळे काय होतंय, आतमधली हवा गरम होते, त्यामध्ये धूर मिसळतो किंवा आतमध्ये धूर तयार होतो.
बरोबर. आणि असे हे जे काही हिटेड एअर आहे, हिटेड एअर मॉलिक्युल्स आहे, हे एअर मॉलिक्युल काय होतात, त्या चिमणीच्या माध्यमातून उंच दूरवरती सोडले जातात. बरोबर आहे का नाही, आकाशामध्ये उंच ठिकाणी सोडले जातात. मग काय होतंय, आतले हिटेड मॉलिक्युल चिमणीच्या माध्यमातून बाहेर गेले, वातावरणात गेले, आतमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला, तो भरून काढण्यासाठी बाहेरची कूल अँड फ्रेश एअर काय होते, आतमध्ये एंटर करते. आणि हे अशा पद्धतीनं प्रोसेस कंटिन्युअस चालू राहते. बरोबर आहे का नाही. हा, म्हणजे इथं पण काय होतंय, कन्व्हेक्शन प्रोसेस घडून येते. इथं पण काय होतंय, कन्व्हेक्शन प्रोसेस घडून येते. ठीक आहे. आणखी काय होतंय बघा, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, इलेक्ट्रिक फॅन, बरोबर आहे, त्या सगळीमध्ये काय, या सगळीकडे काय होतं, कन्व्हेक्शन घडून येतंय. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ ट्रेड विंड, ट्रेड विंड्स, ट्रेड म्हणजे व्यापार, विंड म्हणजे वारे, ट्रेड विंड्स म्हणजे काय, मराठीमध्ये व्यापारी वारे. ट्रेड विंडचा अर्थ काय, व्यापारी वारे. ट्रेड विंडचा अर्थ काय, व्यापारी वारे. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ सी ब्रिज अँड लँड ब्रिज, त्यानंतर गॅस फिल्ड कॉइल्ड इलेक्ट्रिक लॅम्प, त्यानंतर कुलिंग सिस्टम इन ऑटोमोबाईल इंजिन. त्या सगळीकडे, त्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये काय होतंय, हिटेड पार्टिकल आपली जागा सोडतात. त्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये काय होतंय, हिटेड पार्टिकल आपली जागा सोडतात. त्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये हिटेड पार्टिकल आपली जागा सोडतात, त्यांचं मायग्रेशन होत आहे. बरोबर आहे का नाही. हे कशाचं उदाहरण आहे, कन्व्हेक्शनचं उदाहरण आहे. म्हणून आपण सांगितलं, कन्व्हेक्शन इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी विथ ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल. बरोबर आहे का नाही. इथं काय होतं, पार्टिकलची ऍक्च्युअल मुवमेंट घडून येते. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, त्या हीट ट्रान्सफरच्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, कन्व्हेक्शन असं म्हणायचं आहे. जमेल कन्व्हेक्शन. येस सर. कन्व्हेक्शन जमेल का. येस सर. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, रेडिएशन. रेडिएशनला मराठीमध्ये म्हटलं जातं प्रारण. रेडिएशनला मराठीमध्ये काय म्हणायचं आहे, प्रारण. आता आपण सांगितलं, कंडक्शनसाठी सॉलिड मीडियमची गरज आहे, कन्व्हेक्शनसाठी लिक्विड गॅस मीडियमची गरज आहे, रेडिएशनसाठी कुठल्याही माध्यमाची गरज नाही. विदाउट नेसेसिटी ऑफ इंटरव्हेनिंग मीडियम, कुठल्याही माध्यमाची आवश्यकता नाही. कुठलंही माध्यम नसताना देखील काय होते, हीट हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे पास केली जाते. बरोबर आहे का नाही. ही जो काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला रेडिएशन म्हणा. आपल्याला माहित आहे, कंडक्शन होण्यासाठी सॉलिड मीडियम पाहिजे, कन्व्हेक्शन होण्यासाठी लिक्विड गॅस मीडियम पाहिजे, रेडिएशन साठी कुठल्याही मीडियमची गरज नाहीये. बरोबर आहे. मीडियम असो अगर नसो, बरोबर आहे, मीडियम असो अगर नसो, हीट काय होते, रेडिएशन मेथडद्वारे ट्रान्सफर केली जाते. आणि आपण सांगितलं होतं, कंडक्शन ही हीट ट्रान्सफरची स्लोएस्ट मेथड आहे, रेडिएशन ही हीट ट्रान्सफरची फास्टेस्ट मेथड आहे, क्विक मेथड आहे. बरोबर आहे का नाही. मग रेडिएशन म्हणजे काय सांगितलंय, इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर ऑफ बॉडी विदाउट नेसेसिटी ऑफ इंटरव्हेनिंग मीडियम. बरोबर आहे. म्हणजे हीट ट्रान्सफर ही काय आहे, रेडिएशन ही काय आहे, हीट ट्रान्सफरची एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये हीट काय होते, हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे पास केली जाते. आणि ह्या रेडिएशन साठी कुठल्याही मीडियमची गरज नाहीये. कुठल्याही मीडियम नसताना देखील हीट काय होते, हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे पास केली जाते. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे, मेथड आहे, त्याला म्हणा रेडिएशन असं म्हणा. एक्झाम्पल काय सांगताय, हीट गेटिंग फ्रॉम सन, सूर्यापासून मिळणारी उष्णता. बरोबर आहे का नाही. आपण आणि सूर्य ह्याच्यामध्ये बराचसा वातावरणाचा भाग आहे, म्हणजे एअर मीडियम आहे, आणि त्याच्या पलीकडे सूर्यापर्यंत काय आहे, हवाच नाहीये. तिथं ना सॉलिड मीडियम आहे, लिक्विड मीडियम आहे, ना गॅस मीडियम आहे, कुठलंच मीडियम नाहीये, टोटल व्हॅक्युम आहे, टोटल निर्वात भाग आहे. तरी देखील हे रेडिएशन काय होतात, आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे मीडियम असो अगर नसो, हीट काय होते, रेडिएशनद्वारे ट्रान्सफर केली जाते. आणि रेडिएशन काय आहे, हे ट्रान्सफरची फास्टेस्ट मेथड आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून डेफिनेशन काय सांगितली रेडिएशनची, रेडिएशन इट इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी
विदाउट नेसेसिटी ऑफ इंटरव्हेनिंग मीडियम. म्हणजे कुठलंही माध्यम नसताना देखील हीट काय होते, हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर कडे पास केली जाते. ही जी काय हीट ट्रान्सफरची प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचंय, रेडिएशन असं म्हणायचंय. बरोबर आहे. मग काय लिहिलंय आणखी बघा याच्यामध्ये, unlike conduction and convection, unlike conduction and convection, radiation can occur in empty space, that is vacuum, as well as in a solid, liquids and gases. हे रेडिएशन सॉलिड, लिक्विड, गॅस मध्ये घडतंय, त्यानंतर व्हॅक्यूम मध्ये देखील घडून येतंय. बरोबर आहे का नाही. काय म्हटलंय, वेव्ह सच ॲज विजिबल लाईट, इन्फ्रारेड अँड अल्ट्राव्हायोलेट लाईट आर एक्झाम्पल्स ऑफ रेडिएशन. रेडिएशन म्हणजे काय आहे, लाईट आहे. हे जे काय सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतोय, ही जी काय लाईट आहे, ही लाईट म्हणजे काय आहे, ही लाईट म्हणजे काय आहे, रेडिएशनचा टाईप आहे. बरोबर आहे का नाही. किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही शेकोटी पेटवता, ज्यावेळी तुम्ही शेकोटी पेटवता त्यावेळी त्या शेकोटीच्या वरती अशा पद्धतीच्या ह्या झळया दिसतात. बरोबर आहे, अशा पद्धतीच्या ह्या झळया दिसतात शेकोटीच्या वरती. बरोबर आहे. हे काय आहे, रेडिएशनचा टाईप आहे. किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे तुम्हाला दूरवरती बघितलं की अशा ह्या झळया दिसतात. बरोबर आहे. हा झळया म्हणजे काय आहे, रेडिएशनचा टाईप आहे. एखादं लोखंड वगैरे जर तुम्ही लालबुंद होईपर्यंत तापवलं तर काय होतं, त्या लोखंडाच्या वरच्या भागामध्ये या अशा पद्धतीच्या झळया बाहेर पडतात, म्हणजेच रेडिएशन बाहेर पडतात. बरोबर आहे का नाही. तर ही जी काय सूर्यापासून आपल्याला लाईट मिळते, हे कशाचं एक्झाम्पल आहे, हे लाईट म्हणजे कशाचं एक्झाम्पल आहे, रेडिएशनचं एक्झाम्पल आहे. बरोबर आहे का नाही. मग त्यामध्ये इन्फ्रारेड लाईट असेल, विजिबल लाईट असेल, विजिबल म्हणजे साधे आपल्याला डोळ्यांनी दिसणारे विजिबल लाईट असेल, इन्फ्रारेड लाईट असेल, त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट लाईट असेल. बरोबर. हे सगळे लाईट म्हणजे काय आहे, रेडिएशन्स आहेत. हे सगळे लाईट म्हणजेच काय आहे, रेडिएशन्स आहेत. बघा इथे एक्झाम्पल बघा म्हणजे कळेल तुम्हाला. बरोबर आहे. इथं ही शेकोटी दाखवली, या शेकोटीपासून अशा झळया आपल्या हाताला येतात. इथं सूर्यापासून उष्णता आपल्याला मिळते, टेम्परेचर अगदी 80 पर्यंत वगैरे दाखवलंय त्यांनी. किंवा इथं काय केलंय आपण बघा, लाईट बल्बच्या साह्यानं आपण काय करतोय, हे अन्न पदार्थ वाळवतो. लाईटच्या साह्याने, लाईट बल्बच्या साह्याने हे अन्न पदार्थ आपण वाळवतोय, ड्राय करतोय. बरोबर आहे. म्हणजे ह्या लाईट बल्ब मधनं रेडिएशन पडतात, हीट बाहेर पडते, हीट मुळे काय होते, तिथले अन्न पदार्थ वाळायला मदत होते. बरोबर आहे का नाही. तिसरा इथं दाखवलंय बघा, ओव्हन वगैरे असतात, त्याच्यामध्ये आतमध्ये हीट तयार होते. हीट म्हणजे काय आहे, रेडिएशनचा प्रकार आहे. बरोबर. तर हे असे रेडिएशन आपण बऱ्याच वेळा ऑब्झर्व करतोय, डे टू डे लाईफ मध्ये बऱ्याच वेळा आपण असं हे बघितलेलं आहे. आता ह्या रेडिएशनचे काय काय प्रॉपर्टीज आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, गुणधर्म काय काय आहेत, गुणवैशिष्ट्ये काय काय आहेत. तर बघा, पहिलं प्रॉपर्टी, कॅरेक्टरिस्टिक, गुणधर्म, गुणवैशिष्ट्य. काय आहे पहिलं गुणवैशिष्ट्य, तर हे विचारतात बरं का, MCQ मध्ये 1 मार्का करता हे विचारतात. सर्वांनी लक्ष द्या. आवाज येतोय का माझा? येस सर. हा, सर्वांनी लक्ष द्या. तर काय सांगितलं बघा, हे जे काय रेडिएशन्स आहेत, हे रेडिएशन व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होतात. हे जे काय रेडिएशन्स आहेत, हे रेडिएशन्स व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होतात. लाईट व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होते, रेडिएशन व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होतात. रेडिएशन ट्रॅव्हल अलॉंग ए स्ट्रेट लाईन. हे रेडिएशन काय होतं, एका सरळ रेषेमध्ये जातात. बरोबर आहे. ते बेंड झाले तर काय, त्याच्या मार्गामध्ये दुसरा काहीतरी ऑब्जेक्ट आला म्हणून ते बेंड होतात. बरोबर आहे का नाही. त्यासाठी लाईटचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवा. सूर्यापासून येणारी लाईट किरण सरळ एका रेषेमध्ये आपल्यापर्यंत येऊन पडतात. मात्र आपल्यापर्यंत येताना काय होतंय, मध्ये बिल्डिंग येते, बिल्डिंगमुळे ते काय होतात, रिफ्रॅक्ट होतात. किंवा एखादा मिरर वगैरे आला, मेटल शीट वगैरे आलं तर त्याच्याकडून काय होतंय, ते रिफ्लेक्ट होतात. त्या सनलाईटची डायरेक्शन चेंज होते. जर त्याच्या मार्गामध्ये कुठलाही ऑब्जेक्ट आला नाही तर हे रेडिएशन काय होतात, एका सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करतात. हे रेडिएशन काय करतात, लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करतात. किती आहे लाईटचा स्पीड, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. बरोबर आहे. लाईटला तुम्ही रिफ्लेक्ट करू शकता, रिफ्रॅक्ट करू शकता. म्हणजेच रेडिएशनला रिफ्लेक्ट पण करता येते, रिफ्रॅक्ट पण करता येते. हे जे काय रेडिएशन आहे, त्या रेडिएशन वरती कुठल्याही मीडियमचा अफेक्ट होत नाही. त्या प्रत्येक मीडियम मधून ते काय होतात, पास होतात.
हे रेडिएशन काय करतात, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ओबे करतात. रेडिएशन ओबेज द इनव्हर्स स्क्वेअर लॉ. काय इनव्हर्स स्क्वेअर लॉ, क्यू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. बरोबर आहे का नाही. म्हणजे डिस्टन्स वाढला हे रेडिएशन काय होतात, रेडिएशनची हिट काय होते, कमी होते. बरोबर आहे. डिस्टन्स कमी असताना हिट रेडिएशन जास्त असतात. बरोबर आहे. हे रेडिएशन काय करतात, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ओबे करतात. क्यू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. क्यू म्हणजे काय, हिट रेडिएशन, आणि डी म्हणजे काय, डिस्टन्स. तर ह्या अशा पद्धतीनं थर्मल रेडिएशनच्या प्रॉपर्टी आहे. त्या अशा पद्धतीनं थर्मल रेडिएशनचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बरोबर आहे. रेडिएशन म्हणजे तुम्ही काय करा, सनलाईट इथं विचारात घ्या. रेडिएशन म्हणजे काय, तुम्ही इथं सनलाईट विचारात घ्या. काय सांगितलंय पहिला काय सांगितलं की रेडिएशन व्हॅक्यूम मधनं पास होतात, ते स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतात, लाईटच्या स्पीडनं ट्रॅव्हल होतात. हे रेडिएशन रिफ्लेक्ट रिफ्रॅक्ट आपल्याला करता येत आहे. त्यानंतर रेडिएशन ज्या मीडियम मधून जातात त्या मीडियमवरती त्याचा अफेक्ट होत नाही. हे रेडिएशन काय करतात, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ओबे करतात. हे रेडिएशन काय करतात, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ओबे करतात. बरोबर आहे का नाही. हे रेडिएशन काय करतात, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ओबे करतात. बरोबर आहे. म्हणजे क्यू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर असतो. क्यू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर असतो. बरोबर आहे. क्यू म्हणजे काय, हिट रेडिएटेड, डी म्हणजे काय, डिस्टन्स. तर हे अशा पद्धतीनं काय होतंय, आपल्याला ह्या थर्मल रेडिएशनचे प्रॉपर्टी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येतात. बरोबर आहे. नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ रेडिएशन. आता रेडिएशनचा यूज कुठं होतो, त्याचे युजेस काय आहेत, ऍप्लिकेशन्स काय आहेत ते बघायचं. पहिला थर्मल रेडिएटर. बरोबर आहे. जे इलेक्ट्रिक बल्ब वगैरे आहेत, सन वगैरे आहे, हे काय करतात, कंटिन्युअसली हिट एनर्जी बाहेर टाकतात. म्हणून त्याला काय म्हणायचंय, थर्मल रेडिएटर असं म्हणायचंय. सूर्यापासून उष्णता मिळते, रेडिएशनचं एक्झाम्पल आहे. जे मोठमोठे इलेक्ट्रिक बल्ब असतात त्याच्यापासून उष्णता बाहेर पडते. बरोबर आहे का नाही. थोड्या वेळाने हे बल्ब गरम होतात, त्याच्यापासून उष्णता बाहेर पडते. म्हणजे हे बल्ब, सन हे काय करतात, थर्मल रेडिएटर म्हणून काम करतात. तिथं हे कशाचं उदाहरण आहे, रेडिएशनचं एक्झाम्पल आहे. आणखी काय म्हटलंय बघा, सेकंड काय म्हटलंय, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे आपण काय करतो, सुती पांढऱ्या कलरचे कपडे परिधान करतो. बरोबर आहे. व्हाईट और लाईट कलर्ड क्लोथ काय करतात, हीट ऍब्सॉर्ब करतात आणि त्यामुळे आपली बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यास मदत करतात. बरोबर आहे का नाही. काय म्हटलंय बघा, हे जे काय व्हाईट कलर्ड कपडे आहेत ते काय करतात, लेस हीट ऍब्सॉर्ब करतात. जास्तीत जास्त हीट ते रिफ्लेक्ट करतात, थोडीशीच हीट ते ऍब्सॉर्ब करतात. त्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होते. त्यामुळे आपण काय करतो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये व्हाईट किंवा लाईट कलर्ड कपडे काय करतो, प्रिफर करतो. म्हणून काय म्हटलंय त्यांनी, व्हाईट और लाईट कलर्ड क्लोथ्स ऍब्सॉर्ब लेस हीट सो दे आर प्रिफर्ड इन समर सीझन. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण असे व्हाईट किंवा लाईट कलर्ड कपडे काय करतो, परिधान करतो. बरोबर. नेक्स्ट काय बघा, द टीपॉट्स अँड केटल्स हॅव शायनिंग सरफेस. जे काही चहाची भांडी आहेत किंवा चहाची किटली वगैरे आहे त्याचा सरफेस कसा असतो, शायनिंग असतो. बरोबर आहे. त्याचा सरफेस कसा असतो, असा चकचकीत कलर असतो. बरोबर आहे का, तर रेडिएशनसाठी. बरोबर आहे. कशासाठी, रेडिएशनसाठी. कारण व्हाईट कलर असल्यामुळं काय होतंय, व्हाईट कलर काय करतो, लेस हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. बरोबर आहे. म्हणजे मॅक्सिमम हीट एनर्जी आतच राहील त्या टी पॉट मध्ये, चहाच्या भांड्यामध्ये किंवा किटलीमध्ये, आणि काय होईल, तो चहा जास्त वेळा करता गरम राहील. त्यानंतर काय म्हटलंय, कार मधले जे काय हिट रेडिएटर्स वगैरे आहेत, कार किंवा वेगवेगळ्या मशीन मधले जे काय हिट रेडिएटर्स आहेत, हे हिट रेडिएटरला ब्लॅक कलर दिला जातो. का, तर ब्लॅक कलर काय करतो, जास्तीत जास्त हिटला ऍब्सॉर्ब करतो. बघा, व्हाईट आणि ब्लॅक दोघांची कामं वेगवेगळे. व्हाईट कलर काय करतो, कमी हिट ऍब्सॉर्ब करतो आणि जास्तीत जास्त हिट बाहेर टाकतो. डार्क कलर म्हणजे ब्लॅक कलर काय करतो, जास्त हिट ऍब्सॉर्ब करतो आणि कमी हिट बाहेर टाकतो. म्हणून व्हाईट कलरला
गुड रिफ्लेक्टर आणि पुअर ऍब्सॉर्बर ऑफ हीट म्हटलं जातं. व्हाईट कलर इज ऑल्सो नोन ऍज गुड रिफ्लेक्टर अँड पुअर ऍब्सॉर्बर ऑफ हीट. तर ब्लॅक कलर म्हणजे गुड ऍब्सॉर्बर अँड पुअर रिफ्लेक्टर और पुअर इमिटर ऑफ हीट असं म्हटलं जातं. बरोबर आहे. ह्या दोन्ही कलरचे जरा फंक्शन्स लक्षात घ्या. व्हाईट कलर कसा आहे? गुड व्हाईट कलर कसा आहे? पुअर ऍब्सॉर्बर. बरोबर आहे. व्हाईट कलर कसा आहे? पुअर ऍब्सॉर्बर आणि गुड इमिटर आहे. इमिट करणे म्हणजे बाहेर टाकणे. इमिट करणे म्हणजे काय? बाहेर टाकणे. इमिटर हा व्हाईट कलर कसा आहे? पुअर ऍब्सॉर्बर आणि गुड इमिटर आहे. तर ब्लॅक कलर गुड ऍब्सॉर्बर आणि पुअर इमिटर आहे. व्हाईट कलर पुअर इमिटर अँड व्हाईट कलर पुअर ऍब्सॉर्बर आणि गुड इमिटर आहे. तर ब्लॅक कलर गुड ऍब्सॉर्बर आणि पुअर इमिटर आहे. अर्थ कळतोय? तरी अशा पद्धतीनं हे कलर आहेत. मग जे काय कार आणि मशीन मधले हीट रेडिएटर्स आहेत त्याला काळा कलर दिला जातो. दे आर पेंटेड ब्लॅक. का? तर काळा कलर दिल्यामुळे ते काय करतात? त्या मशीन मधली, कार मधली, इंजिन मधली जास्तीत जास्त हीट ऍब्सॉर्ब करतात आणि त्या इंजिनला कूल करायचं काम करतात. त्यानंतर जे स्वयंपाकाची भांडी आहेत त्या स्वयंपाकाच्या भांड्याचा जो काय बेस असतोय त्या बेसला ब्लॅक कलर दिलेला असतो. हे जे काय स्वयंपाकाची भांडी आहेत बघा, कुकिंग युटेन्सिल्स, हे जे काय स्वयंपाकाची भांडी आहेत त्या स्वयंपाकाच्या भांड्याला ब्लॅक कलर दिलेला असतो. हे जे काय स्वयंपाकाची भांडी आहेत ह्या स्वयंपाकाच्या भांड्याला ब्लॅक कलर दिलेला असतो. बरोबर आहे. हा ब्लॅक कलर कसा आहे? गुड ऍब्सॉर्बर ऑफ हीट आहे. त्यामुळे तो ब्लॅक कलर काय करतो? जास्तीत जास्त हीट ऍब्सॉर्ब करतो. त्यामुळे कुकिंग फास्ट व्हायला मदत होते. स्वयंपाक फास्ट व्हायला, स्पीडीली व्हायला मदत होते. बरोबर आहे. कुकिंग युटेन्सिल्स, कुकिंग युटेन्सिल्स म्हणजे स्वयंपाकाची भांडी. बरोबर आहे. काय म्हटलं बघा 5 नंबर, बेस ऑफ कुकिंग युटेन्सिल्स इज मेड ब्लॅक विच इज ए गुड ऍब्सॉर्बर अँड कुक फूड इझिली. 6 नंबर, हे जे काय एरोप्लेन आहेत किंवा शिप आहेत, बरोबर आहे, एरोप्लेन किंवा शिप्स आहेत, ह्या एरोप्लेनला शिपला व्हाईट कलर दिलेला असतो. का? तर व्हाईट कलर कसा आहे? हा व्हाईट कलर कसा आहे? हा जो काय व्हाईट कलर आहे हा व्हाईट कलर कसा आहे? गुड रिफ्लेक्टर ऑफ हीट आहे. त्यामुळे तो काय करतोय? त्याच्यावरती पडणाऱ्या जास्तीत जास्त हीटला रिफ्लेक्ट करायचं काम करतील आणि इनसाइड टेम्परेचर मेंटेन करायचं काम करतील. काय म्हटलं बघा, एरोप्लेन अँड शिप्स आर पेंटेड व्हाईट टू मिनिमाइज ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट. बरोबर आहे. हे जे काय शिप्स आहेत किंवा एरोप्लेन्स आहेत त्याला काय केलं जातं? व्हाईट कलर दिला जातो. का? व्हाईट कलर कसा आहे? गुड रिफ्लेक्टर अँड पुअर ऍब्सॉर्बर ऑफ हीट आहे. त्यामुळे तो काय करतो? जास्तीत जास्त हीट तो रिफ्लेक्ट करेल आणि फार थोडीशी कमी हीट तो ऍब्सॉर्ब करेल की जेणेकरून आपलं इनसाइड टेम्परेचर मेंटेन केलं जाईल. त्यानंतर काय म्हटलं बघा नेक्स्ट, द पॉलिश्ड सरफेस ऑफ स्पेसक्राफ्ट रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ द हीट. बरोबर आहे. हे जे काय अंतराळी यानं वगैरे आहेत, अवकाश यानं वगैरे आहेत, ह्याचा जो काय सरफेस आहे तो सरफेस कसा असतोय? पॉलिश्ड असतोय. त्यामुळे काय होतंय? त्याच्यावरती पडणारी जास्तीत जास्त हीट तो रिफ्लेक्ट करतोय आणि इनसाइड टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होते. नेक्स्ट, हॉट वॉटर पाईप्स आर पेंटेड ब्लॅक कलर. बरोबर आहे. हे जे काही गरम पाण्याच्या पाईप्स असतात त्याला काळा कलर दिलेला असतो. का? तर ते काळा कलर काय करतोय? इट इज गुड ऍब्सॉर्बर ऑफ हीट. तो जास्तीत जास्त हीट ऍब्सॉर्ब करून ठेवेल की जेणेकरून वॉटर जास्त वेळाकरता गरम राहील. बरोबर. तर हे अशा पद्धतीनं हे रेडिएशनचे ऍप्लिकेशन्स आहेत. जमेल का? हे असे रेडिएशनचे वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत. जमेल? येस सर. ओके. तर हे असे काही अॅनिमेशन्स आहेत. हे पीपीडी तुम्हाला पाठवतं, ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे अॅनिमेशन्स बघू शकता. आता इथे एक एक्झाम्पल सांगितलं बघा. कंडक्शन कुठलं, कन्व्हेक्शन कुठलं, रेडिएशन कुठलं?
बरोबर आहे. एक कुकर आहे, एक भांडा आहे, भांड्यावरती झाकण ठेवलंय आणि त्या भांड्याला तुम्ही हिट करताय. आता हा जो काही हिट सोर्स आहे त्याच्यापासून काय होतं, उष्णता बाहेर पडते. बरोबर आहे का नाही? हा, तो कुठला टाईप आहे? रेडिएशनचा टाईप आहे. तो कुठला टाईप आहे? रेडिएशनचा टाईप आहे. आतमध्ये समजा वॉटर आहे, ते वॉटर तापते कशा पद्धतीने बघा, तो अॅरो दाखवलेत. हा, बॉटमचे मॉलिक्यूल वरती जातात, वरचे मॉलिक्यूल त्याच्या ठिकाणी येतात, आतमधलं वॉटर किंवा जे काही लिक्विड आहे ते लिक्विड तापतं. हे कुठलं एक्झाम्पल आहे? कन्व्हेक्शनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर ह्या भांड्याचा जो काय हँडल आहे तिथं दाखवलंय, हा भांड्याचा हँडल काय होतो, थोड्या वेळाने गरम होतो. म्हणजे हिट कुणीकडून कुणीकडे गेली? त्या भांड्याकडून त्या हँडलकडे गेली. बरोबर आहे. हँडल थोड्या वेळाने गरम होतं, म्हणजे ते कशाचं उदाहरण आहे? कंडक्शनचं उदाहरण. बरोबर. म्हणजे असे वेगवेगळे टाईप त्याच्यामध्ये दाखवले. कंडक्शन, दुसरा कन्व्हेक्शन, तिसरा रेडिएशन. त्यानंतर इथं दाखवलंय बघा, लुक ऍट द एक्झाम्पल ऑफ हीट ट्रान्सफर इन द इमेज बिलो. खाली दिलेल्या इमेज मध्ये वेगवेगळे हीट ट्रान्सफरच्या प्रोसेस दाखवलेल्या आहेत. तर काय केलेलं आहे, एक मेणबत्ती आहे, त्याच्यावरती हा चमचा आपण तापवतो. काय होते, थोड्या वेळाने हीट ह्या चमच्याकडून हाताकडे पास होते, म्हणजे कंडक्शन झालं. बरोबर. त्यानंतर हे जे काय दिवा आहे, मेणबत्ती आहे, ह्याच्यावरची जी हवा आहे ती हवा गरम होते. बरोबर आहे का नाही? इथली जी काय वरची हवा आहे ही सगळी हवा गरम होते, म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे? कन्व्हेक्शनचं उदाहरण आहे. आणि ह्या मेणबत्तीपासून अशा बाहेरच्या बाजूला काय होतंय, त्यातनं हीट बाहेर पडते, ते कशाचं उदाहरण आहे? रेडिएशनचं उदाहरण आहे. ते कशाचं एक्झाम्पल देता येईल आपल्याला? रेडिएशनचं एक्झाम्पल देता येईल. तर या अशा पद्धतीनं आपण काय करतोय, वेगवेगळ्या हीट ट्रान्सफरच्या प्रोसेस बघितल्या. जमेल का? येस सर. ओके. तर हा टॉपिक इथं संपलेला आहे. तर अतिशय लहान साधा सोपा टॉपिक होता. काय बघितलं सुरुवातीला तुम्ही? त्याच्यामध्ये हीट एनर्जी म्हणजे काय बघितलं, त्याचे युनिट बघितले, कॅलरी, किलो कॅलरी, जूलच्या डेफिनेशन बघितल्या. त्यानंतर टेम्परेचर बघितला. बरोबर आहे. हीट आणि टेम्परेचर मधला फरक बघितला. हीट एक्सटेन्सिव्ह आहे, टेम्परेचर इंटेन्सिव्ह आहे, ते बघितलं आपण. त्यानंतर टेम्परेचर स्केल्स बघितले, सेल्सिअस स्केल, केल्विन स्केल, फॅरनहाइट स्केल बघितले. त्यामधले लोअर पॉइंट कुठला, अप्पर फिक्स्ड पॉइंट कुठला, तो बघितला आपण. बरोबर आहे. कुठल्या स्केलमध्ये फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर किती, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर आपण बघितलं होतं ह्याच्यामध्ये आपण हीट ट्रान्सफरच्या 3 प्रोसेस बघितल्या, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. पैकी कंडक्शन प्रोसेस डीप मध्ये होती आपल्याला. कन्व्हेक्शन, रेडिएशन मध्ये काय आहे? डेफिनेशन आणि एक्झाम्पल आहेत, त्याचे ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. कंडक्शन मध्ये मग आपण कंडक्शन म्हणजे काय त्याचे डेफिनेशन बघितले. मग जो हीट कंडक्ट करतो त्याला गुड कंडक्टर, जो हीट कंडक्ट करत नाही त्याला बॅड कंडक्टर वगैरे आपण म्हटलं. त्यानंतर आपण ते गुड कंडक्टर, बॅड कंडक्टरचे ऍप्लिकेशन बघितले. त्यानंतर आपण लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी बघितला. बरोबर आहे का नाही? लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. त्यानंतर ते इक्वेशन बघितलं होतं आपण, Q इज इक्वल टू KAT इंटू ब्रॅकेट θ1 मायनस θ2 डिवायडेड बाय D. तो इक्वेशन बघितला आपण. त्यानंतर आपण त्यामध्ये टेम्परेचर ग्रेडियंट बघितला. त्याच्यावरून एकदा K डिफाईन केला. तुम्ही केला कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी वगैरे म्हणत होता. बरोबर आहे का नाही? टेम्परेचर ग्रेडियंट डिफाईन केला, त्याचे युनिट वगैरे बघितले आपण. तर हा पार्ट बघितला होता. त्यानंतर आज आताच्या लेक्चरला आपण कन्व्हेक्शन म्हणजे काय त्याचे ऍप्लिकेशन बघितले, रेडिएशन म्हणजे काय त्याचे ऍप्लिकेशन बघितले. ह्याच्यावरून तुम्हाला असं लक्षात आलं की कंडक्शनसाठी सॉलिड मीडियमची गरज आहे, कन्व्हेक्शनसाठी लिक्विड गॅस मीडियमची गरज आहे, रेडिएशन होण्यासाठी कुठल्याही मटेरियल मीडियमची गरज नाही. मटेरियल मीडियम असो अगर नसो, हीट काय होते, डायरेक्ट त्या सोर्स कडून आपल्यापर्यंत ट्रान्सफर केली जाते. बरोबर आहे का नाही? कंडक्शन प्रत्येक वेळी हीट ट्रान्सफर होताना हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचरच पास केली जाते. इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडी. बरोबर आहे का नाही? मात्र तिघांमध्ये फरक काय आहे? कंडक्शनच्या वेळी पार्टिकलचं ऍक्च्युअल मुवमेंट होत नाही, कन्व्हेक्शनच्या वेळी पार्टिकलचं ऍक्च्युअल मुवमेंट होतं. तर रेडिएशनच्या वेळी मीडियमची गरजच नाहीये. कुठलाही मीडियम नसताना देखील ही हीट एनर्जी काय होते, डायरेक्ट त्या सोर्स कडून ऑब्जेक्ट कडे ट्रान्सफर केली जाते. आणि आपल्याला माहित आहे कंडक्शन ही हीट ट्रान्सफरची स्लोएस्ट मेथड आहे, तर रेडिएशन ही हीट ट्रान्सफरची फास्टेस्ट मेथड आहे, क्विक मेथड आहे.
बरोबर आहे का नाही? आणि त्याचे ऍप्लिकेशन आपण बघितले. जमेल का? येस सर. ओके, ठीक आहे. आपण काय करूयात, ह्याच्यावरचे एक्झाम्पल बघूयात. हा, पहिले एक्झाम्पल लिहून घ्या सर्वांनी. हा, त्याच्या खाली टेम्परेचर कन्व्हर्जन एक लिहा. तिसरा फॉर्म्युला टेम्परेचर कन्व्हर्जन काय आहे? डिग्री केल्विन कसे मिळवता तुम्ही? डिग्री सेंटीग्रेड मध्ये 273 मिसळले, डिग्री सेंटीग्रेड मध्ये 273 मिसळले की डिग्री केल्विन मिळतात. बरोबर. त्यानंतर डिग्री सेंटीग्रेड बरोबर F-32 डिवाइडेड बाय 1.8. बरोबर आहे. हे काय आहे? डिग्री सेंटीग्रेड आणि डिग्री फॅरनहाइट मधलं रिलेशन आहे. ते तुम्हाला 2 मार्क विचारतात. डिग्री सेंटीग्रेड इक्वल टू डिग्री फॅरनहाइट वजा 32 डिवाइडेड बाय 1.8. बरोबर. हे काय आहे? डिग्री केल्विन डिग्री सेंटीग्रेड मधलं रिलेशन आहे. हे काय आहे? डिग्री सेंटीग्रेड डिग्री फॅरनहाइट मधलं रिलेशन. ठीक आहे. आता मला डिग्री फॅरनहाइट आणि डिग्री केल्विन मधलं रिलेशन करता आहे. बरोबर आहे का? ह्या इक्वेशन वरून काय लिहिता येईल बघा. डिग्री सेंटीग्रेड ची किंमत किती येईल? इथं डिग्री सेंटीग्रेड बरोबर हे 273 इकडून वजा करा, म्हणजे काय येईल? हे डिग्री केल्विन वजा 273 इज इक्वल टू काय येईल? F वजा 32 डिवाइडेड बाय 1.8. बरोबर आहे का? म्हणजे तो काय करतोय? डिग्री केल्विन आणि फॅरनहाइट मधलं रिलेशन देतो. बरोबर आहे. काय करतोय? डिग्री केल्विन आणि फॅरनहाइट मधलं रिलेशन देतो. तर अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युले लिहितात. इथं डिग्री केल्विन म्हणजे टेम्परेचर इन डिग्री केल्विन, डिग्री सेंटीग्रेड म्हणजे टेम्परेचर इन डिग्री सेंटीग्रेड, हा डिग्री फॅरनहाइट म्हणजे टेम्परेचर इन डिग्री फॅरनहाइट. ठीक आहे. तर ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही डिग्री सेंटीग्रेडचं केल्विन करू शकता, केल्विनचं सेंटीग्रेड करू शकता. या फॉर्म्युल्यावरून तुम्ही सेंटीग्रेडचे फॅरनहाइट करू शकता, फॅरनहाइटचे सेंटीग्रेड करू शकता. त्याच्यावरून तुम्ही डिग्री केल्विन कॅन बी कन्वर्टेड इनटू डिग्री फॅरनहाइट and डिग्री फॅरनहाइट कॅन बी कन्वर्टेड इनटू डिग्री केल्विन. झालंय हे लिहून? Yes, sir. येस सर. ओके. आता एक्झाम्पल लिहा. पहिलं एक्झाम्पल. हा, काय आहे बघा? कन्वर्ट 45 डिग्री सेंटीग्रेड इनटू फॅरनहाइट. Convert 45 degree centigrade temperature into degree Fahrenheit. बरोबर आहे का? काय करायचं आहे? 45 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे, त्याला डिग्री फॅरनहाइट मध्ये कन्वर्ट करायचं. तो मार्काला विचारतात. आपल्याला डिग्री सेंटीग्रेड आणि फॅरनहाइट मधलं काय रिलेशन आहे? डिग्री सेंटीग्रेड इक्वल टू F वजा 32 डिवाइडेड बाय 1.8. बरोबर. आता डिग्री सेंटीग्रेड मध्ये किंमत किती दिले? 45. ही 45 किंमत डिग्री सेंटीग्रेडच्या ठिकाणी ठेवा. 45 इज इक्वल टू F वजा 32 डिवाइडेड बाय 1.8. त्याच्यावर F ची किंमत काढा. म्हणजे F वजा 32 इज इक्वल टू 1.8 into 45. बरोबर. म्हणजे F बरोबर काय आले? म्हणजे F वजा 32 इक्वल टू 45 गुणिले 1.8 किती येतात? 45 गुणिले 1.8 किती? कॅल्क्युलेटर करा फास्ट. 46.8. 46.8. बरोबर. आता हे वजा 32 तिकडे या, अधिक होतील म्हणजे 46.8 अधिक 32
किती झाले? सेव्हन्टीन. सर त्यांनी बेरीज केली आहे, गुणाकार नाही त्यांनी बेरीज केली आहे. 81 येते सर, 81 येते सर, 81 येतोय. 81 सर. बघा हे असं गडबड गोंधळ होतं. तिथं हा 81 आला, आता 81 मध्ये 32 मिसळा. 81 मध्ये हे वजा 32 तिकडे गेले, 81 प्लस 32 झाले. किती येत आहे? 113. 113. 13. तर या पद्धतीनं काय झालंय, 40 डिग्रीचं फॅरनहाइट रूपांतर झालं. म्हणजे 40 डिग्री बरोबर किती आले? 113 फॅरनहाइट. बरोबर आहे, इथे लिहा 45 डिग्री बरोबर 113 डिग्री फॅरनहाइट. तर हे असं रिलेशन येतं. बरोबर लिहून घ्या, बरोबर लिहून घ्या. झालं सर. तर कॅल्क्युलेटर वरती बेरीज वजाबाकी व्यवस्थित करायला पाहिजे, नाहीतर कॅल्क्युलेटर असून काय उपयोग नाही, उपरचे मार्क आपले जाते. दुसरा आहे कन्वर्ट 30 डिग्री इंटू डिग्री केल्विन. 30 डिग्री सेंटीग्रेड इंटू डिग्री केल्विन. आता काय करायचं आहे, सेंटीग्रेड आणि केल्विन 30 डिग्री सेंटीग्रेड दिले, केल्विन करायचे. आता आपल्याला काय केल्विन कसं करतात, केल्विन कसे मिळतात आपल्याला? डिग्री सेंटीग्रेड मध्ये 273 मिसळले की केल्विन मिळतात. बरोबर, म्हणजे केल्विन बरोबर डिग्री सेंटीग्रेड किती आहे? 30 अधिक 273 म्हणजे डिग्री केल्विन बरोबर किती आहे? 303 केल्विन. किती 303 डिग्री केल्विन. बरोबर आहे. तर या पद्धतीनं आपल्याला काय करता येतंय, अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येतंय, एक्झाम्पल सोडवता येतं. म्हणजे 30 डिग्री सेंटीग्रेड बरोबर किती मिळाले? 303 डिग्री केल्विन. लिहा, बरोबर लिहून घ्या. नेक्स्ट तिसरं एक्झाम्पल आहे, कन्वर्ट बॉडी टेम्परेचर 98.6. कन्वर्ट बॉडी टेम्परेचर 98.6 डिग्री फॅरनहाइट इंटू सेंटीग्रेड. बरोबर, कन्वर्ट बॉडी टेम्परेचर 98.6 डिग्री फॅरनहाइट इंटू डिग्री सेंटीग्रेड. रिलेशन माहित आहे, आपण मांडलो रिलेशन. आता डिग्री सेंटीग्रेड आणि फॅरनहाइट मध्ये रिलेशन लिहावं लागेल. काय रिलेशन आहे? डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू f वजा 32 डिवाइडेड बाय 1.8. डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू f वजा 32 डिवाइडेड बाय 1.8. आता f ची किंमत दिली 98.6, f ची किंमत दिली आहे, म्हणजे डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू 98.6 वजा 32 डिवाइडेड बाय 1.8. आता हे जर सोडवलं आपण तर किती डिग्री सेंटीग्रेड येतील? हे जर सोडवलं आपण तर किती डिग्री सेंटीग्रेड येतील? 37. किती डिग्री सेंटीग्रेड येतील? 37 डिग्री सेंटीग्रेड येतील. बरोबर, म्हणजे काय लिहिता येईल बघा इथं, 98.6 डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 37 डिग्री सेंटीग्रेड. लिहा, बरोबर आहे. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर फॅरनहाइट मध्ये किती असतंय? 98.6. तर सेल्सिअस मध्ये किती असतंय? 37 डिग्री सेंटीग्रेड. लिहा.
माइक म्यूट करा. ठीक आहे. नेक्स्ट. अरे माइक म्यूट करा प्लीज. Next, the number 320 Kelvin. The number 320 Kelvin into the number 320 Kelvin into degree centigrade. ठीक है. 320 डिग्री केल्विन आहे. याचे डिग्री सेंटीग्रेड आहे. केल्विन आहे. याचे डिग्री सेंटीग्रेड आहे. आता डिग्री सेंटीग्रेड आणि केल्विन मध्ये रिलेशन माहित आहे. केल्विन डिग्री सेंटीग्रेड मध्ये रिलेशन आणि केल्विन किती केल्विन दिले 320 इक्वल टू जे डिग्री सेंटीग्रेड म्हणजे किती आले डिग्री सेंटीग्रेड बरोबर किती आले 47. ठीक आहे. लिहा. जरा बरोबर इथं डिग्री 320 डिग्री म्हणजे किती आले 47 डिग्री आले 47 सेल्सियस. म्हणजे 320 डिग्री केल्विन इज इक्वल टू 47 डिग्री सेंटीग्रेड. झाले. Yes, sir. Okay. Next example बघूया. Convert 300 Kelvin into Fahrenheit. Convert 300 Kelvin into Fahrenheit. काय करायचं 300 डिग्री केल्विन आहे त्याच्यात फॅरनहाइट करा. 300 डिग्री केल्विन आहे त्याच्यात फॅरनहाइट करा. आता रिलेशन आहे आपल्याला डिग्री केल्विनच्या फॅरनहाइट. काय रिलेशन आहे डिग्री केल्विन वजा 273 इज इक्वल टू f वजा 32 डिवाइडेड बाय 1.8. असं रिलेशन आहे डिग्री केल्विन आणि फॅरनहाइट मध्ये. बरोबर. किंमत कशाची दिली आहे डिग्री केल्विनची. डिग्री केल्विनची किंमत तर ठेवा 300 वजा 273 इज इक्वल टू f वजा 32 डिवाइडेड बाय 1.8. आता 300 वजा 273 किती 27. 27 इज इक्वल टू f वजा 32 डिवाइडेड बाय 1.8. आता हे 1.8 ह्या बाजूला गेले 27 ला मल्टिप्लाय झाले म्हणजे किती आले बघा f वजा 32 इज इक्वल टू 1.8 ला मल्टिप्लाय झाले 27 गुणिले 1.8 किती झाले बघा f वजा 30 इज इक्वल टू 27 गुणिले 1.8 27 गुणिले 1.8 करा नका 8.6. 48.6
आता हे वजा 32 तिकडे गेले त्यात ऍड होते म्हणजे किती येईल बघा f is equal to 48.6 plus 32 बरोबर आहे दोघांची बेरीज करा किती आले हे 32 तिकडे ऍड झाले 80.6. 80.6. 80.6. 80.6 लिहा 80.6 म्हणजे 300 डिग्री केल्विन 300 डिग्री केल्विन बरोबर किती आले 80.6 डिग्री फॅरनहाइट लिहा बरोबर झालं सर. तर हे असे एक्झाम्पल तुम्हाला 2-2 मार्काला विचारतात परीक्षेमध्ये त्याचे काय एक्झाम्पल परीक्षेमध्ये 2-2 मार्कासाठी विचारतात बरोबर नेक्स्ट आहे कन्वर्ट 110 डिग्री फॅरनहाइट टू डिग्री केल्विन convert 110 degree Fahrenheit into degree Kelvin. Convert 110 degree Fahrenheit into degree Kelvin. 110 degree Fahrenheit काय त्याच्यावर आपल्याला डिग्री केल्विन मध्ये करायचे. ठीक आहे आपल्याला माहित आहे डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरनहाइट मध्ये रिलेशन इथं दिलेलं ऑलरेडी रिलेशन दिलेलं आहे फॅरनहाइट तिथे 110 इथे 110 किंमत ठेवा बरोबर इथं काय करा 110 किंमत ठेवा काय मध्ये डिग्री केल्विन वजा 273 इज इक्वल टू f ची किंमत 110 ठेवा 110 वजा 32 डिवाइडेड बाय 1.8 म्हणजे किती येते बघूया आपण डिग्री केल्विन वजा 273 इज इक्वल टू 110 वजा 32 110 वजा 32 किती 110 वजा 32 78. भागिले 1.8 43.33. 43.33 33. 43.33 43.3. येस सर. 43.33 Yes sir. येस हा. सर. ओके आता हे वजा 273 तिकडे गेले आणि मिसळतील आधी होतील म्हणजे 43.33 अधिक 273 करा दोघांची बेरीज 316 plus 33. 300 16 plus 33. 0.33. 33. तर हे काय झाले डिजिटल बरोबर आहे लिहा 316.33 म्हणजे 110 डिग्री फॅरनहाइट बरोबर किती मिळाले 316.33 डिग्री केल्विन मिळाले 110 डिग्री फॅरनहाइट बरोबर किती मिळाले 316.33 डिग्री केल्विन मिळाले लिहा झालं सर. झालं sir. लिहा सर्वांनी लिहा ठीक आहे तर हे असे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचे ठीक आहे थांबूया तिथे